तर आज आपल्याला नगरला जायचं होतं कारण की आमचा आज जेवाचा वर्कशॉप होता. भावाला म्हणतो पुईपट्यावर, मग ते पुईपट्यावर नेऊन सोडतो. मग अक्षयची गाडी डायरेक्ट मग कॉलेजमध्ये येतो. कॉलेजमध्ये मित्रांची वर्कशॉपची तयारी चालू असते. आमचे सिनियर विद्यार्थी प्रोजेक्ट जोडत होते आणि आपले महाराज सूत्रसंचालन करत होते. ते पण असं सूत्रसंचालन झाल्यानंतर आपल्या कॉलेजची जी श्रेय चौगुले यांची एंट्री होती. पहिल्यांदा आपले महाराज राजकर सरांचा सत्कार करून सत्कार झाल्यानंतर फायनली आपला वर्कशॉप चालू. आज पहिला दिवस असल्यामुळे सर आज बेसिकच घेत होते आणि आमचे सर्वच मित्र गुण्या गोविंदाने त्या वर्कशॉपचा आनंद घेत होते. पण आज राजकर सर खूपच भारी शिकवत होते आणि मध्ये कॉमेडी पण करत होते. हे आमच्या विश्वभारती कॉलेजमधल्या कॉम्प्युटरची लॅब आहे आणि हे आमचे काही सिनियर विद्यार्थी. वर्कशॉप झाल्यानंतर आम्हाला खूप भूक लागते त्यामुळे आम्ही चांद बेबी येतो कारण की तिथे देवीचा कार्यक्रम होता. आमचे सर्वच मित्र तिथे प्रसाद घेण्यासाठी आले वगैरे घेतल्यानंतर आम्ही पुन्हा वर्कशॉपला जातो. कॉलेज सुटल्यानंतर आम्ही राजकर सरांसोबत गप्पा वगैरे त्यांच्या समेत आम्ही सगळ्या मित्रांना ब्लॉग मध्ये घेतो. काही पण पण राजकर सरांचा स्वभाव खूपच भारी. कॉलेज सुटल्यावरती आम्ही सर्वच मित्र रूमच्या दिशेने निघतो. तुम्ही कधी आतंकवादी माणसं बघितलं? आपला आतंकवादी महाराज आज आम्हाला एक काम लागलं होतं. प्रवीण शेठचं सोयाबीनचं बुस्कट भरायचं होतं आणि ह्या टेम्पोमध्ये टाकायचं होतं. काम संपलं, चला घरी आता. आहे ना प्रवीण शेठचं भारी रॅप म्हणून ऐकायचं का त्याची रॅप? रॅपसाठी 1 लाईक तर झालाच पाहिजे. त्यानंतर आम्ही सर्वच मित्र वडापाव खातो. आपला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि आपल्याला फॉलो करा विसरू नका.